सर्वांना नमस्कार. आज आपण रिमूव्ह बीजी ॲपचा वापर करणार आहोत. या ठिकाणी रिमूव्ह बीजी ॲप आहे, त्याला मी क्लिक केलं. तो ओपन केल्यावर त्याचं सरफेस असं दिसतं. आता ज्या चित्राचं आपल्याला बॅकग्राऊंड काढायचं असेल ते काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी अपलोड इमेज करायची असते. आता मला एखादी इमेज अपलोड करावं लागेल. मी इथं क्लिक केलं. आता मी फोटोमध्ये जाईल. फोटोमध्ये समजा मला हा फोटो आहे, त्याला मी सिलेक्ट केला. आता या ठिकाणी त्याचं बॅकग्राऊंड काढण्याचं काम चालू आहे. अशा रीतीने त्याचं बॅकग्राऊंड पूर्णपणे गेलेलं आहे. त्यानंतर आपण डाउनलोड करायचं आहे. आता डाउनलोडमध्ये आपण फ्रीला डाउनलोड करायचा आहे. फ्रीच्या इथे क्लिक करूया. आता हा फोटो आपला डाउनलोड झालेला आहे. हा माझा बॅकग्राऊंड काढलेला फोटो आहे. तो आपण कसा वापरायचा ते बघूया. त्यासाठी मी हा फोटो वापरणार आहे. त्यासाठी मी काइनमास्टर या ॲपवर गेली. हा मी ओपन केलेला आहे आणि या ठिकाणी मला हा फोटो वापरायचा आहे. मी हा फोटो घेतला रिमूव्ह बीजीमधला. हा मी ते क्लिक केला आणि इथे तर केला. अजून मला कोणता वापरता येईल, समजा मला हा गुलाबाचं फूल पण वापरायचं आहे, तर मी ते सेट केलं. आणि अशा रीतीने मला हे 2 फोटोचे मी बॅकग्राऊंड काढून घेतलेले आहे. आणि पहिलेचा फोटो आणि नंतरचा फोटो यातला हा फरक आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे एखादा व्हिडिओ बनवताना किंवा एखादी PPT बनवताना बॅकग्राऊंड नसलेला फोटो छान दिसतो. तसंच मी तुम्हाला बॅकग्राऊंड असलेला फोटो पण या ठिकाणी घेऊन दाखवते, कसा दिसतो तो तुम्ही बघा. हा आपला आधीचा होतो फोटो, ज्याला आपण बॅकग्राऊंड होती. हा आपला आधीचा फोटो होता बघा. हा फोटो आणि हा फोटो कसा दिसतो. गुलाबाचं डिलीट करूया. हा फोटो आणि हा फोटो दोघातला फरक बघा. हा आपला आधीचा जुना फोटो आहे, ज्याला बॅकग्राऊंड होते, आणि आपला हा बॅकग्राऊंड नसलेला फोटो. अशा रीतीने आपण रिमूव्ह बीजी ॲपचा वापर करू शकतो आणि त्या ठिकाणी रिमूव्ह बीजी ॲपचा वापर करून आपण फोटोचा बॅकग्राऊंड काढू शकतो.